नमस्कार गुरुच्या चॅनल तुमचं स्वागत आहे. आज संडे आहे तर मी स्कूलला गेलो अँड संडेला आज चिकन नाही बनवलं तर आज मम्मी काही वेगळं बनवते आहे. आता डाळ भात आणि एवढं मोठं कुकरमध्ये. तुमच्या घरी केवढं कुकर आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. इकडं हे टाकेलं आहे चावल सोबत पाणी. चावल पाणी टाकते. आता त्याच्यात टाकते मी हे लिंबू टाकते साईडले. लिंबू साईडले टाकलं म्हणजे ते काळं नाही होत, माहिती आहे का? काळं नाही बनत कुकर. हे लिंबू टाकला ना धुवून म्हणजे काळं नाही बनत कुकर. साईडून टाकलं ना मग ते खालचीच भाग ना जो काळा असते ना, हा खालचा भाग तो काळा नाही बनत, नाही एकदम सफेद राहतो. मम्मीचे कुकर काळं व्हायच्या नया जुगाड आहे हा. कुकर काळं न व्हायचं म्हणजे खाली लिंबू टाकलं ना मग आपलं कुकर काळं होत नाही, त्यासाठी लिंबू टाकते कुकरमध्ये. आमच्याकडे चिकन नाही बनणार आहे. तुम्हाला मी स्टार्टिंग मध्ये पण सांगत एक बार अजून सांगलं आणि मम्मी आता हे गॅस ठेवली मम्मीनी आणि आता मम्मी करणार आहे गॅस चालू. हा थांबा ते फोननी असा हँडल नाही मम्मीने केला गॅस चालू आणि आता मम्मी हे काटलं कांदा आणि टमाटर भाजीसाठी बनवते. कांदा आणि टमाटर काटले आणि इथे बीट आणि आलू ठेवला. सकाळी नाश्ता केला तर आणि ब्रेड पण आणलेला आहे. मतलब सोचा तुम्ही काय बनवलं शिनार चिकनले सोडून की आपले काय सँडविच नाश्त्यासाठी सँडविच होतं. आणि सकाळी मी काय खाल्लं असेल चकोस. तेव्हा काही बनवलं तर नाही होतं ना, त्याच्यानंतर सँडविच बनवलं मम्मीने. आणि आता काय टाकशील मम्मी याच्यामध्ये? आणि मम्मीने शिमला मिर्च काटून ठेवलाय ते त्या बनवण्यात. शिमला मिरचीची भाजी बनवणार आहे आज. आता आपली रोजची रुटीन. आता कुकर लावला, आता भाजी बनवते, शिमला मिरचीची भाजी बनवते. शिमला मिरची टाकली, पत्ता टाकला, जिरं टाकलं, मोहरी टाकलं, तेल टाकलं, मोहरी टाकली, जिरं टाकलं. आता टाकते त्याच्यात कांदा. आता मम्मी टाकते कांदा टाकते त्याच्यात 2 मिनिटं परतल्यात. कांदा टाकल्याच्या नंतर टाकतो थोडं टमाटर, म्हणजे टमाटर शिमला मिर्च टाकली का मम्मी? चिकन टाकलं, हळद, त्याच्यानंतर नमक. एवढं आता काय टाकणार? आणि आता हे पिलं झालं. शायद मम्मीने तुम्हाला दाखवलं तर मी एक अजून बार दाखवतो. ते झालं पिलं. लासूर पिला नाही, त्यात थोडं हळद टाकलं ना ते लाल होत. आता त्यात टाकले मसाले. आता कोणचे मसाले. आणि हे पप्पाने सकाळी माझ्यासाठी काय आणलेलं असेल तुम्ही गॅस करा. थोडंसं टाकलं ग्लास सही जेव्हा हे दूध यासाठी ग्लास आणला पप्पानी. दिसतंय का मी? आजच आलेलं आहे सकाळी. सकाळी मी याच्यात दूध पिलं पण आता पाणी पित आहे. कसं वाटलं कॉमेंटमध्ये नक्की सांगलं. बिलकुल प्रीमियमचे फिलिंग येते, पुरे प्रीमियम. एवढं चांगलं वाटलं. शिमला मिरची भाजी ना रे, बोलले की शिमला मिरची भाजी. मसाले टाकल्यानंतर शिमला मिरची घेऊन काढले चांगलं स्वच्छ पाण्याने. नंतर पाण्यात टाकलेले तट राहते, नाही तर लगेच बंद होते.
बनवते फिक्की भाजी. त्यात टाकलं टमाटर, त्यात जिरा मोहरी टाकला, कांदा टाकला, कांदा झाला, आता टाकलं टमाटर. फिक्की भाजी बनवते ना, म्हणजे कांदा टमाटर जास्त असते, मिरची नसते त्यात. आणि स्पेशल हे त्यात टाकते हळद, थोडी हळद, आणि त्यात थोडं टाकते मीठ. बरोबर टाकते, मग हाताने टाकते, अंदाज टाकते, पण कधी खारट होत नाही. कधी म्हणजे असं आळणी होत नाही खारट, म्हणजे बरोबर टाकते, अंदाजला टाकते तर बरोबर टाकते. भाजी आणि तिखट, हा तिखटचा चमच वेगळा. शिमला मिरची बटाटा, शिमला मिरची बटाटा वेगळा. शिमला मिरची बटाटा टाकला, आता टाकते बटाटा टाकला, मिक्स करून टाकला बटाटा टाकला, मिक्स करा. त्यात तिखट नाही आहे, फिक्की भाजी याची फिक्की. कोथिंबीर, कलर कसा आला, पिवळा, लाल, हिरवा, भाजीचा कलर वेगळा असते, पिवळा, हिरवा आणि लाल. टाकलं तिथे लिंबू टाकला ना, मग ते कुकर नाही का काळं होत नाही खाली. तुम्हाला दाखवते आतलं कुकर कसं पाणी. ते बघा पुरं आतलं ना पांढरं शुभ्र एकदम, म्हणजे काळं होत नाही. ते तर लिंबू टाकलं ना, त्यात बघा लिंबू दाखवते तुम्हाला, टाकेल हे टाकलं ना, मग ते काळं होत नाही खाली. नाही एकदम पुरं काळपट एकदम पांढरं, थोडं पण पाणी फेकलं त्यातलं. आता पुरं सफेद बनवते. वरण हे बघा, वरण भाताचा कुकर सारखा लावला होता ना, भात पण झाला. वरण भाताचा कुकर लावलं की सारखं तुम्ही ते दोघी पण एकत्र, भात वेगळा नाही टाकायला पडत. डाळ टाकली, वरण बनवलं, त्यात हळद मीठ टाकलं, कढीपत्ता टाकला, आता टाकते वरण. वरण कसं झालं माझं, तुम्ही कसं बनवता. जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसूण, टमॅटो, आता टाकते कोथिंबीर, हे टाकते कोथिंबीर. आता मी दही बंद करून घरात चालेन. कोथिंबीर टाकला आता. कोथिंबीरच्या नंतर आणि आता मम्मीच्या पाण्यात आता मीठ टाकतोय. मीठ टाकलं आणि मम्मी आज काय सब्जी बनवलेली आहे हे तुम्हाला माहित आहे, आणि काय काय केलं कॉमेंट मध्ये सांगा. आणि हे पहा माझं रुटीन, नीट टी शर्टलाच उलट गेलो. थांबा, पुरं वाटतं ना की मागे खडा आहे असा. वाटते का आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन बाय. मम्मीने आता हे लाटते, मम्मी चपाती, मम्मी लाट. आणि आता मम्मीने किती चपाती केले, चपात्या बनवते ना, बाकी चपात्या बनवते चपात्या. किती बनवले, एक. आणि सगळे ते होतं ना दुपारी, जास्त चपात्या बनावं लागतात. आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला दाबा. मी सबस्क्राईबचे का बोलतो सांगू, आम्हाला कोणी सबस्क्राईब नाही करत यार.
माझे शॉर्ट व्हिडिओ जेवण पाहत त्याच्यामध्ये मी जी ड्रॉइंग कशी काढायला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक सबस्क्राईब शेअर बेल आयकॉन अँड बाय. शेअर पण कर द्या आणि तुमच्या दोस्तांना तुमचे जेवढे पण फ्रेंड असतील तर त्यांना सबस्क्राईब करायला सांगा यार प्लीज.